ज्या वेळेला एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरला दिसेल की बाबा माझ्या पेशंटचं BMI 60च्या पुढे, तर त्यांनी तिथेच पेशंटला सांगावं की दादा तुला हे धोकादायक आहे, तू पुढच्या ट्रीटमेंटसाठी योग्य एक्सपर्टकडे जायला पाहिजे. ज्या वेळेला डायबेटॉलॉजिस्टला कळतं की माझ्या पेशंटचं पोट मोठं आहे, माझ्या पेशंटची औषधं वाढतच चालली आहेत आणि शुगर कंट्रोल नाही होते चांगली, अशा वेळेला जर त्यांचा BMI हा 33च्या पुढे असेल तर डायबेटॉलॉजिस्टने सांगावं पेशंटला की बाबा तुम्हाला ह्याची गरज आहे, कारण ह्याच्यातनं तुम्ही बाहेर येण्याचा तो एक अतिशय सशक्त उपाय आहे. BMI वेगवेगळे आजार त्याच्यामध्ये असणं किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट वेगवेगळ्या सिस्टीमवर होणं ओबेसिटीची, आणि क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटचं खराब होणं, या 3 गोष्टींवर सायंटिफिक गाईडलाईन्स आहेत. हे ऑपरेशनचा डिसिजन हा पेशंटही घेऊ शकतो आणि त्याला सपोर्ट योग्य पद्धतीनं डॉक्टरनी करणं आवश्यक आहे.